नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. UGC नेट जून 2026च्या एक्झामच्या तयारीला तुम्ही सुरुवात केली असेल. त्याबरोबर MPSC प्री 2026, UPSC 2026, त्याबरोबर MS सेट सगळ्या परीक्षा एकदम आहेत. तर सगळ्याची तयारी तुम्ही करा आणि कुठलीही परीक्षा असो त्यात हिस्ट्री हा सब्जेक्ट असणार आहे. फक्त नाव दिलं गेलं UGC नेट हिस्ट्री 2011चे PYQ, पण विचारलं जाणार आहेत हे सब प्रश्न सगळीकडेच. त्यामुळे नीट तयारी करा. UGC नेटचे आहेत म्हणून पाहून जाऊ नका, तर तुम्ही नक्की हे पहा बाकी अन्य परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांनी. पहिला प्रश्न आहे, कोणत्या इंग्लिश अधिकाऱ्याने मद्रासचा हक्क घेतले होते? उत्तर आहे फ्रान्सिस डे. आता तुम्ही बॉम्बे आणि कलकत्ता यावरचेही अधिकार कोणी मिळवला होता, कोणत्या वर्षी मिळवला होता, त्यावेळी तिथे कोण राज्य करत होतं तेही लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, मेकालेचा संबंध कशाशी आहे? एकदम सोपं उत्तर आहे शिक्षणाशी. 2011चे PYQ आहेत त्यामुळे ते खूप सोपेच असणार. म्हणजे आपण खूप वेळा ते रट्टा मारलेले असतात त्यामुळे ते आपल्याला सोपे वाटतात. एलिझा एम्पे कशाशी संबंधित आहेत? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. महत्त्वपूर्ण प्रश्न हा आहे की त्यांच्याबरोबर जे अन्य न्यायाधीश होते त्यांची नावंही विचारली जातात, त्यामुळे ती नावं लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालय कुठे कुठे स्थापन झाली होती ती महत्त्वपूर्ण आहेत. उच्च न्यायालय कुठे स्थापन झाली होती तेही महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न आहे, ॲलन ह्यूम कशाशी संबंधित आहे? एकदम सोपं उत्तर काँग्रेस. काँग्रेसच्या स्थापना कुठे झाली, कोणत्या वर्षी झाली, काँग्रेसच्या स्थापनेमध्ये कोण कोण सहभागी झाले होते, पहिलं सेशन कुठे झालं होतं, त्यात किती लोक सहभागी झाली होती, नीट लक्षात ठेवा आहे. पुढचा प्रश्न आहे, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? उत्तर आहे 1917. महत्त्वपूर्ण हे आहे की चंपारण्य सत्याग्रहात कोण कोण सहभागी झालं होतं, कारण विचारलं आता हे चारपैकी ह्यातलं कोण सहभागी झालं नव्हतं. तुम्हाला पहिल्या 3 नावं माहिती हवीत तेव्हा तुम्ही सांगणार की हे चौथी व्यक्ती नव्हती सहभागी झालेली, तर ते नीट लक्षात ठेवा. चंपारण्य सत्याग्रहासाठी गांधीजींना कोणी आग्रह केला होता हाही प्रश्न महत्त्वाचा आहे, तोही नीट लिहून ठेवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पहा. 3 ते 4 मिनटाचाच व्हिडिओ आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8:30 वाजता व्हिडिओ अपलोड होतो, तर तो पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. मी फार वेळ घेणार नाही, परीक्षेची कालावधी आहे त्यामुळे थोडक्यातच व्हिडिओ केलेले आहेत, पण महत्त्वपूर्ण आहेत. एका प्रश्नातून अजून 4 प्रश्न निर्माण होतात त्यामुळे तेही तुम्हाला माहिती हवेत. त्यानंतर चॅनलवरचे आधीचेही व्हिडिओ पहा, तेही महत्त्वपूर्ण आहेत. दररोज सकाळी शॉर्ट्स अपलोड होतात ठीक 9 वाजता, तेही पहा, तेही महत्त्वपूर्ण आहेत. आणि तुमची प्रतिक्रिया कळवायलाही विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.